मनावर आहे. आणि मनाच्या वरचा कोण आहे? मी आहे. ठीक आहे. मनापेक्षा माझा श्रेष्ठत्व जास्त आहे. तेव्हा मी मनाचं काय करतो? निरीक्षण करतो, प्रश्न त्याला समजतो. तर मनाच्या सगळ्या कार्यकृत्या मला समजते. तर मग मनाला कोणती गोष्ट आवडायची, कोणती गोष्ट नाही आवडायची, हे सुद्धा मला काय करता येते? निश्चित करता येते. आजच्या सारखेच नाही करता येणार. आता तर त्याच्या मनाप्रमाणे चालू आहे सगळं, बरोबर. तर ते म्हणते की मला हे आवडते, आवडत नाही. कारल्याची भाजी आवडते, वांग्याची आवडत नाही. हे आवड निवड कोण ठरवले? कोण ठरवले? गेले जबाबदार वांगे आहे का? त्या कारले आहे? त्या आपलं मन आहे, बरोबर आहे. तर हे जमाना कोण आहे? मन आहे. तर मनाच्या ज्या हा प्रवृत्ती आहे, ठीक आहे, ह्या प्रवृत्त्या आणि मन, मनाची गती, मनाचा वेग, त्याच्या प्रवृत्त्या, त्याचे काम करण्याचे जे पद्धती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा मी काय आहे? द्रष्टा आहे. मी या सगळ्याचा काय आहे? साक्षी आहे. आणि त्याच्यामुळे मनाने जे म्हणलं, मनाने जी इच्छा केली, मनाने ज्या गोष्टीमध्ये सुख शोधलं, त्याच्यातून मी सुखी होईनच असं आवश्यक नाही आहे. तर याचा मी काय आहोत? मग आता आपल्या जीवनाचे अनेक दुःख आणि सुख येणे कारण काय आहे? शरीर आहे, शरीराचं दुःख आहे ना, शरीराचं एक दुःख झालं, पाला